महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे अध्यक्ष प्रेसिडेंट ललित गांधी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमका प्राडा आणि त्यांच्यामध्ये बातचीत झालेली आहे आणि कोल्हापुरी चप्पल संदर्भात एक सकारात्मक निर्णय आलेला आहे. काय तुमचं बोलणं झालं प्राडासोबत आणि काय प्राडाकडनं सांगण्यात आलं? 22 जूनला प्राडाने प्रदर्शनामध्ये जे कोल्हापुरी चप्पल प्रदर्शित केलं होतं त्याला कोल्हापुरी चप्पल नाव न देता त्यांनी ते चप्पल तिथं प्रदर्शित केल्यामुळं देशभर प्राडाच्या विरोधात एक नाराजी तयार झाली होती. सोशल मीडियामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात याच्यावर प्रतिक्रिया आल्या. महाराष्ट्र चेंबर ही राज्याच्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था आहे. या चप्पलाचे निर्माते, कारागीर, उत्पादक हे सगळे चेंबरकडे आले होते. त्यांनी केलेल्या विनंतीच्या आधारे आम्ही प्राडाशी थेट संपर्क साधला आणि ह्याबद्दलचा पत्रव्यवहार करून आमचा आक्षेप नोंदवला. प्राडाने तो आक्षेप मान्य करून हे चप्पल भारतीय बनावटीच्या कोल्हापुरी चप्पलमधून प्रेरित असल्याचं मान्य केलं आणि आम्ही जे काही सूचना त्यांना केल्या होत्या त्या सूचना त्यांनी पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट केल्या आणि त्या संदर्भात एक चर्चा करण्यासाठी आजची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्याद्वारे आयोजित केली होती. यामध्ये प्राडाचे ग्लोबल हेड लॉरेन्झो बर्टेली, त्यांचे ग्लोबल कम्युनिकेशन हेड क्रिस्तोफर बक, त्यांचे ग्लोबल व्यापार प्रमुख रॉबर्टो, अशी प्रमुख 5 टॉप ऑफ दी प्राडा टीम आजच्या बैठकीत सहभागी झाले होते. आणि चेंबर आणि कोल्हापूर चप्पलाचे उत्पादक विक्रेते हे सुद्धा यामध्ये सहभागी होते आणि आम्ही जे काही 5-6 मुद्द्यांचा अजेंडा दिला होता त्यामध्ये त्यांनी आउटराईटली हे कोल्हापुरी चप्पल असं स्पेसिफिकली मान्य केलं आणि त्यांच्या माध्यमातून हे जाहीरपणे प्रसिद्ध केलं जाईल की आम्ही हे वापरलेलं चप्पल कोल्हापुरी चप्पल होतं. ज्यावेळी याचं व्यापारीकरण होईल किंवा कमर्शियल लॉन्च होईल त्यावेळी ते कोल्हापुरी चप्पल अशा पद्धतीतच होईल आणि ते करण्यापूर्वी भारतीय कायद्यांचं GI टॅगिंगचं ज्या काही तरतुदी असतील त्याचं पालन करून ते केलं जाईल हेही त्यांनी मान्य केलं. त्यामुळे अजून काही निर्णय अपेक्षित होते किंवा अजून काही निर्णय जे आहेत ते देखील आपल्याला झाल्याचं दिसतं? एक चांगला निर्णय म्हणजे चप्पलच्या पुढं ही चर्चा गेली आणि महाराष्ट्रातल्या अन्य उत्पादनांचं प्राडाच्या माध्यमातून जागतिक मार्केटिंग होईल का ही सांगितलेली शक्यता त्यांनी विचारात घेतली. जसं आमचं हुपरीचं चांदीचं पैंजण आहे, पैठणी आहे, एम्ब्रॉयडरीड गारमेंट आहेत, आदिवासी महिला बनत असलेले गारमेंट आहेत. अशा प्रकारची उत्पादनं प्राडा नक्की अभ्यास करेल असं सांगितलं आणि कोल्हापुरी चप्पल आणि या अन्य उत्पादनांच्या अभ्यासासाठी त्यांची टेक्निकल एक्सपर्टची टीम पुढच्याच आठवड्यात ताबडतोब इटलीहून भारतात येणार आहे. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून या उत्पादकांच्या बरोबर प्राडाची टीम चर्चा करेल. त्याचा दर्जा, त्यांना अपेक्षित असलेलं स्टँडर्ड या सगळ्या बाबतीवर प्राडाची टीम या सगळ्या उत्पादकांच्यावर चर्चा करेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एकूणच कोल्हापुरी चप्पल ही आता जागतिक बाजारात आधीही गेलेली होती, मात्र एका ब्रँडशी देखील आता आपल्याला जुळताना पाहायला मिळणार आहे आणि एकूणच सोबतच अनेक बाकी उत्पादनं देखील आपल्याला याच संदर्भात जुळताना बघायला मिळेल. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.